बहुगुणी आवळा निसर्गाचं सोनं, आरोग्याचं रक्षण. आपण लक्षात घेतलंय का, आपल्या आजीच्या काळात लोकांना केस पांढरे होणे, वारंवार सर्दी ताप होणे, गुडघे दुखणे, दृष्टी कमकुवत होणे, थायरॉइड, मधुमेह, ऍसिडिटी, केस गळणे हे सगळे आजार इतके लहान वयात क्वचितच दिसायचे. मग आज एवढ्या लहान वयात लोकांना एवढे आजार कसे काय होतात? कारण आपल्या जीवनातून एक गोष्ट नामशेष झाली आहे, तो म्हणजे आवळा. हा छोटासा हिरवा फळ, ज्याला आयुर्वेदात रसायन म्हणजेच वयोवृद्धी विरोधी अमृत म्हटलं जातं, ज्याला निसर्गातील प्राकृतिक डॉक्टर म्हटलं जातं आणि आयुर्वेदाच्या हजारो वर्षांच्या ग्रंथांमध्ये तो आरोग्य, सौंदर्य आणि रोगमुक्त जीवनाचा खजिना मानला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत, आवळा शरीरात काय करतो, रोज आवळा खाल्ला तर शरीरात कोणते बदल होतात, कुठल्या आजारांमध्ये आवळा औषधांसारखा काम करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो रोज कसा, किती आणि कोणत्या प्रकारे खायला हवा. चला तर मग जाणून घेऊया आवळ्याची अद्भुत सफर. आवळा म्हणजे काय आणि का म्हणतात त्याला निसर्गातील डॉक्टर? आवळा हे सामान्य फळ नाही, तो औषध आहे. जगातील सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असलेला नैसर्गिक स्रोत आहे. संत्र्यापेक्षा 20 पट, लिंबूपेक्षा 15 पट आणि सफरचंदापेक्षा 30 पट जास्त व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये आहे. पण खरी कमाल ही आहे की आवळा सुकवला, उकडला किंवा मोरंबा केला तरीही त्याचं व्हिटॅमिन सी नष्ट होत नाही. यामुळेच तो प्राकृतिक व्हिटॅमिन सी चा गोळा मानला जातो. आवळ्यामध्ये आहेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स, टॅनिन्स, प्राकृतिक रोगप्रतिकारक व जळजळ कमी करणारे गुणधर्म. आणि म्हणूनच आयुर्वेदात आवळा म्हणतात, म्हणूनच आवळ्याला म्हणतात रक्त शुद्धीकारक, यकृत संवर्धक, रसायन म्हणजे वयोवृद्धी विरोधी औषध. जवळजवळ 200 आजारांवर नैसर्गिक उपाय हा आवळ्याचा केला जातो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. रोज आवळा घेतल्यास शरीरात श्वेत रक्तकण वाढतात. हेच श्वेत रक्तकण आपल्याला सर्दी, ताप, फ्ल्यू, ॲलर्जी, विषाणूजन्य आणि बुरशीजन्य उत्पन्न होणाऱ्या आजारांपासून वाचवतात. लहान मुले वारंवार आजारी पडतात. सतत ताप, खोकला, सर्दी, कफ येतो. लहान मुलांची फुफ्फुसांची क्षमता कमजोर आहे. त्यांच्या आहारात आवळा जरूर असावा. ज्यांना सावकाश बरे होणारे घशाचे आजार, सायनस, दमा किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी आवळा म्हणजे प्राकृतिक औषध आहे. पचनशक्ती सुधारतो आणि ऍसिडिटी, गॅस, IBS, कब्ज यावर उपयुक्त आहे. आवळा ही पचन संस्थेची आयुर्वेदिक औषध आहे. तो काय करतो? पोटातील जळजळ, ऍसिडिटी कमी करतो. प्राकृतिक शरीर शुद्धी प्रक्रिया सुरू करतो. यकृत आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतो. कब्ज, पोट साफ न होणे, IBS, फॅटी लिव्हर मध्ये उपयुक्त आहे. सकाळी आवळा पावडर मधासोबत घेतल्यास पचन सुधारते, भूक वाढते आणि शरीरातील चयापचय सुरळीत होते. हृदयाचं संरक्षण, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयबाधा वर नियंत्रण. आवळा रक्तवाहिन्या लवचिक ठेवतो, खराब कोलेस्टेरॉल कमी करतो आणि चांगला कोलेस्टेरॉल वाढवतो. हृदयबाधा कमी होण्यास मदत होते. रक्तघनता कमी करून रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो.
स्ट्रोक व हृदयविकाराचा धोका कमी करतो. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज आवळा पाण्यात भिजवून प्यावा. मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त. आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदू शांत करतात, ताण कमी करतात आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा वाढवतात. चिंता, बेचैनी, चिडचिड कमी ठेवण्यास मदत करतो. झोप सुधारतो. लक्ष केंद्रित होणे आणि स्मरणशक्ती सुधारते. विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. संध्याकाळी आवळा रस आणि मध घेतल्यास शांत झोप येते. त्वचेसाठी नैसर्गिक चमक आणि वयोवृद्धी विरोधी परिणाम. आवळ्यातील व्हिटॅमिन सी कोलॅजन तयार करतो, जो त्वचेला टवटवीत, कडक आणि सुरकुत्या कमी करतो. पिंपल्स, काळे ठिपके, रंगदोष कमी करतो. नैसर्गिक चमक देतो. वयोवृद्धीची प्रक्रिया मंद करतो. आवळा पावडर, मध आणि उबदार पाणी त्वचेसाठी उत्कृष्ट आहे. केसांसाठी अद्भुत केस वाढ, कोंडा, पांढरे केस कमी करणे. आवळा केसांना आतून पोषण देतो, मजबूत करतो आणि लवकर पांढरे केस येणे थांबवतो. केस गळणे कमी करतो, कोंडा कमी करतो. केस घट्ट आणि मऊ होतात. आवळा तेल वापरल्यास केस अधिक घनदाट आणि चांगले पोषण मिळते. डोळ्यांसाठी आवळा. दुर्बल दृष्टी, कोरडेपणा. आवळा मधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारते. स्क्रीन वापरामुळे होणारा डोळ्यांचा ताण कमी होतो. व्हिटॅमिन ए, कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची चमक टिकवतात. आयुर्वेदात आवळा नेत्रवर्धक म्हणतात. हाडे, सांधे, स्नायू मजबूत करतो. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि नैसर्गिक जळजळ कमी करणारे घटक आवळ्यामध्ये आहेत. सांधे आणि गुडघ्यांचे दुखणे कमी करतो. हाडांची ताकद टिकवणे. मोच, आर्थरायटिस कमी करतो. सकाळी रिकाम्या पोटी आवळा पाण्यात भिजवून प्यायल्यास अधिक फायदा होतो. रक्तसाखर आणि मधुमेह नियंत्रण. मधुमेह रुग्णांमध्ये आवळा नैसर्गिक साखर नियंत्रक म्हणून काम करतो. क्रोमियम आणि फायबर इन्सुलिन प्रतिकार कमी करतात. रक्तसाखर हळूहळू नियंत्रित होते. रक्त शुद्धीकारक म्हणून उपयुक्त आहे. पण मधासोबत डायबेटिक रुग्णांनी आवळा घेऊ नये. मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध लोकांसाठी आवळा उपयुक्त आहे. मुलांसाठी रोगप्रतिकारक शक्ती, मेंदू विकास आणि उंची वाढ यासाठी आवळा उपयुक्त आहे. गर्भवती स्त्रिया, रक्त वाढवणे, कमजोरी कमी करणे, बाळाच्या विकासासाठी आवळा खूप महत्वाचा आहे. वृद्ध लोक, हाडे, दृष्टी, स्मरणशक्ती, सांध्यांची ताकद आवळा वाढवतो. आवळा खाण्याचे योग्य मार्ग. आवळ्याचा प्रकार, कसा घ्यावा आणि तो कोणासाठी उपयुक्त आहे. ताजा आवळा थेट किंवा मधासोबत घ्यावा. तो त्वचा, केस, मधुमेह यासाठी उपयुक्त आहे. आवळा पावडर सकाळी उबदार पाण्यासोबत. याने कब्ज, ऍसिडिटी, वजन नियंत्रणात राहते. आवळ्याचा रस पाण्यात किंवा गुळासोबत. याने रक्तदाब, हृदय आणि यकृत यावर उपयोगी आहे. मोरंबा रिकाम्या पोटी. केस, त्वचा, रक्तशुद्धी यासाठी उपयोगी आहे. आवळ्याचं तेल थेट केसांना लावण्यासाठी केस गळणे आणि केस पांढरे होणे कमी करते. रोज सकाळी हा बहुगुणी आवळा ज्यूस प्यायल्यानं त्वचा चमकते, केस मजबूत होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पचन सुधारते. हा ज्यूस बनवायला फक्त 2 आवळे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8 ते
8 ते 10 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर काळं मीठ आणि मिरी पावडर, थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्लेंड करून हे गाळून घ्या आणि प्या. काळजी घ्या, कोणी आवळा टाळावा. खूप थंड प्रकृती असणाऱ्यांनी जास्त नको. थायरॉइड रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आवळा घ्यावा. ऍसिडिटी आणि अल्सर असलेल्या लोकांनी मध्यम प्रमाणात आवळा घ्यावा. जर तुमच्या जीवनात आवळा आला तर औषधं, ब्युटी पार्लर, डॉक्टर तुमच्याकडे फक्त आपत्कालीन वेळेस लागतील. आवळा म्हणजे आरोग्य, सौंदर्य, ताकद, रोगप्रतिकारक शक्ती आणि दीर्घायुष्य देणारा निसर्गाचा अनमोल खजिना. मी डॉक्टर रुपाली लवटे आरोग्य, सौंदर्य आणि प्राकृतिक उपचारांची माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवत आहे. जर आवळ्याची ही सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.